कॉलेज रोड परिसरातील दुकानाच्या तोडफोडीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। सिगारेट दिली नाही म्हणून 7 ते 8 जणांच्या टोळक्याने चहाच्या दुकान मालकासह कामगारांशी हुज्जत घालून कुऱ्हाडीने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून दुकानाची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान तोडफोडीचा हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे। फिर्यादी रितेश भाऊसाहेब चोरगे यांचे कॉलेज रोड येथे शेतकरी चहा नावाचे दुकान आहे। 27 जानेवारी रोजी फिर्यादी हे रात्री 10 वाजेच्या सुमारास दुकान बंद करत असताना 2 अनोळखी इसम आले। त्यांनी सिगारेट मागितली। आम्ही दुकानात सिगारेट ठेवत नाही असे सांगितले। त्याचा राग आल्याने त्या दोघा इसमांनी पिकअपमध्ये असलेल्या 5 ते 6 साथीदारांना बोलावून सिगारेट दिली नाही या कारणावरून फिर्यादी आणि कामगारांशी हुज्जत घातली। एका आरोपीने हातातील कुऱ्हाड फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर दुखापत केली, तर इतर आरोपींनी कुऱ्हाडीच्या मारण्याचा धाक दाखवून फिर्यादीच्या खिशात असलेले चहा विक्रीतून आलेले 10 ते 12 हजार रुपये बळजबरीने हिसकावून काढून घेतले। तसेच दुकानातील खुर्च्यांवर कोयत्याने मारून तोडफोड केली। तसेच दुकानाच्या दिशेने दगडफेक करून MH15 JC 002 या क्रमांकाच्या पिकअप वाहनातून गंगापूर रोडच्या दिशेने पळून गेले। या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात 7 ते 8 अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देवरे हे करत आहे। ब्युरो रिपोर्ट, दैनिक भ्रमर, नाशिक।